यहाँ पर ये कांड किया है और विधानसभा में मुख्यमंत्री जिस तरह से झूठ बयान किया है उसके विरोध में हम प्रिविलेज मोशन लाएंगे। बीजेपी की तरफ से कहा जा रहा है राहुल गांधी ड्रामा कर रहे हैं। हम यहाँ ड्रामा करने नहीं, यहाँ असलियत देखने आए थे और असलियत समझ में आ गई। जिस तरह से यहाँ लोगों को, निरपराध लोगों को मारा था, जो सोमनाथ सूर्यवंशी का जो मृत्यु हुआ है, जो डॉक्टर ने पहला रिपोर्ट जो दिया था शॉक और मल्टीप्लाई इंजरी, ये जो डॉक्टर ने कहा था वही बात सच थी। अभी हमने पूरी उनके बॉडी पे, जो सोमनाथ के बॉडी पे जितने वार थे, जिस तरह से मारा गया था, वो हमने देखा है। और मुख्यमंत्री ने कहा कि उनको दिमाग की बीमारी थी, उसमें उनकी डेथ हुई। ये एक तरह झूठ बोलने का काम, ये सुनो ना, झूठ बोलने का काम जो मुख्यमंत्री ने किया है, हम उनके ऊपर प्रिविलेज लाएंगे। और राहुल जी ने कहा कि कार्रवाई होनी चाहिए, वो तो कहा है आपको सामने। वास्तविकता लपवण्याचं पाप सरकार करते आहे, हे आता इथं सिद्ध झालेलं आहे। आम्ही वस्तुस्थिती समजायला आम्ही इथं आलेलो होतो। राहुलजींनी जे पाहिलं, आम्ही पाहिले, सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पद्धतीनं बेदम मारलेलं होतं आणि डॉक्टरांनी जे पहिलं सर्टिफिकेट दिलं होतं, त्याच्या शरीरावर खूप मार होते, त्याला शॉक झाला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। पण मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की त्याला दम्याची बिमारी होऊन त्याच्यात ते मृत्युमुखी पडलेले होते। मुख्यमंत्री खोटं बोललेत, विधानसभेची दिशाभूल केली आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या मुख्यमंत्र्यावर प्रिविलेज मोशन आम्ही आणू। एक सबसे अहम बात आज सामने आई सर, राहुल जी की सुरक्षा को लेकर बड़ी चूक सामने। एक प्राइवेट आदमी अंदर जाके वीडियो कर रहा था, एक प्राइवेट आदमी, इसको लेकर आप कैसे देखते हैं? मुझे पता नहीं उसमें क्या हुआ। सब प्रिविलेज तर आणणारच आहे। अजून आता राहुल गांधी या ठिकाणी पाहणी करून गेले, नेमकं काय आता पुढचं राहुल गांधीचं आंदोलन असणार आहे? राहुलजी बघून गेले, लोकसभेत ही भूमिका मांडतील राहुलजी। आणि सरकारचं पितळ उघड करेल आणि ज्या पद्धतीनं ठरवून मागासवर्गीयांना आणि बहुजनांना आणि अल्पसंख्याकांना जे टार्गेट करण्याचं काम जे बीजेपी करते आहे ते या ठिकाणी दिसलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीनं काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल। सर, काँग्रेसकडून काही पीडित कुटुंबियांना मदत केली जाणार आहे, चर्चा ऐकण्यात मिळत आता। ते आम्हाला सांगून करायचे नसतात, जे करायचं चर्चा केली, काय आश्वासन दिले त्या कुटुंबाला? आता त्यांच्या पाठीशी उभे आहे, काँग्रेस उभी आहे आणि त्यांना पूर्ण मदत केली जाईल। आणि त्यांच्या जे खुनी जे आहेत, त्यांची जी हत्या केली सोमनाथची, त्या हत्याराला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जाईल। पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतलाय, त्यापैकी एकाच पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे। तुम्ही सदनात होतात, कसं बघताय? तेच आता आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला असलियत कळलेली आहे। मुख्यमंत्रीनीच हे घटना प्रायोजित केली होती काय, अशा पद्धतीचा आक्षेप आता निर्माण झालेला आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्याच्याच विरोधात आम्ही प्रिविलेज मोशन विधानसभेत आम्ही आणू। नाही, दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री खोटे बोललेले आहेत। आम्ही बीडच्याही प्रकरणात, संतोष देशमुखच्याही प्रकरणात आणि इथल्या परभणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची दिशाभूल केलेली आहे। त्यांनी खोटं त्या ठिकाणी सगळ्या घटना सांगितलेल्या आहेत आणि पोलिसांना आणि आरोपींना वाचवण्याचं जे काम केलेलं आहे ते स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून संतोष देशमुखच्याही प्रकरणात आणि परभणीच्याही प्रकरणात दोन्ही ज्या घटना होत्या त्या घटना आम्ही पहिल्या दिवशीपासून विधानसभेत लावून ठेवलेलं आहे, आपण पाहिलं असेल। आणि पण मुख्यमंत्र्याच्या उत्तरात त्यांनी ज्या पद्धतीने खोटारडेपणा त्याच्यातून स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून आम्ही दोन्ही घटनेमध्ये प्रिविलेज मोशन मुख्यमंत्र्याच्या विरोधात आणू। ते तर आमची चालूच आहे प्रक्रिया, बिलकुल ते तर चालूच आहे। सरकार प्रायोजित घटना आहे, आम्ही ते सांगितलं। सरकारने निर्माण केलेली घटना परभणीतली असेल की बीडची घटना असेल, मंत्रिमंडळामध्ये 65% मंत्री
हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे गुन्हेगारांची सरकार निर्माण झालेली आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि राज्य सुरक्षित नाही. आणि जी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ती खोटी होती आणि मी म्हणून वारंवार सांगतो की प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणू. थँक्यू.